चंद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत, झाडाचे उपकार आहेत संतांच्या बरोबरीचे नाहीत. रात्री कार्बन डायऑक्साईड घेते, दिवसभर ऑक्सिजन देते, असंच बरोबर आहे. त्याच्यातले 18 झाडं असे आहेत, 9 झाडं पुराणात सांगितले, त्याच्यातले 3 झाडं वेदात सांगितले, त्याच्यातलं 1 झाड शास्त्रात सांगितलं आणि उपझाडं 18 सांगितले. हे रात्री ऑक्सिजन देतात आणि दिवसाही ऑक्सिजन देते. त्याच्यातलं एकच सांगतो फक्त, तुळस. विठाला विठाला त्याच्यातल्या 3 झाडांचं मला नाव सांगता येणं, कारण संस्कृत श्लोकात आले ते. त्याला नेमकं काय नाव मी घेतो, एखाद्या चांगल्या विद्वान माणसाला एके दिवशी विचारीन. मला नादच आहे, घोडं एखाद्या वेळेस गोमाशी बसू देते, गाढव नाही बसू देत. आणि गाढवाला शेपूट आखुडा असती, नाही गोमाशी उठली ना ते जिथं बसलं तिथं अंगाचं कातड घासीते, पण गोमाशी मारितच. तसं आहे पुराणातलं गाढव आहे. विडाला विडाला झाडाचे सुद्धा उपकार पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत, का संतांची बरोबरी नाही? आई वडील उपकार करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये शंका आहे. काय शंका आहे? ती स्वतःच्या लेकरावर उपकार करतात, दुसऱ्यावर करीत नाहीत. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपल्या लेकरावर आई वडील जितकं प्रेम करतात तितकं शेजाऱ्याच्या लेकरावर करत नाहीत. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत. देव विश्वाचा मालक आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्यासे चालणे, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक. सूर्यचंद्राचा प्रकाश वेद सुद्धा त्याच्या कृपेशी बोलत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही, एवढी व्याप्ती त्याची आहे. पण संतांची बरोबरी करू शकत नाही. का? ते फक्त भक्तावर प्रेम करतोय. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. भक्त राखे पायापाशी स्वतःच्या पोटच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांवर करतात, दुसऱ्यावर करत नाहीत. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव उपकार करत असताना भक्तावर कसतो, दुष्टावर करत नाही. आणि कोणावर उपकार केला असता तर त्याला महाभारत घडवायची गरज नव्हती. आंधळ्याचे पोरं गादीवर बसले काय आणि पंडूराजाचे बसले काय, काय घेणं होतं त्याला? पण ते भक्तावर प्रेम करत आहे. पांडव भजन करत होती. पाहती पांडवा खंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती किंवा आळविती. म्हणजे वारकऱ्यावर भक्तावर प्रेम केलं, स्वतःचा संसार मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. 56 कोटी यादव, त्याच्यातला वज्र नावाचा एक वंश सोडून दिला. वज्र वज्र फाले गुरुजी भागवतात वर्णन आलं. वज्र जर सोडून दिला तर त्याचं एकही लेकरू वाचलं नाही. सगळे मैरेक नावाची दारू पिऊन मेले. आता त्या दारूला आता काय नाव आहे नाही, आपल्याला काय अभ्यास नाही त्याच्यामुळे सांगता येत नाही. पण पुराणात तिला मैरेक नावाची मदिरा म्हणत होते. ती पिऊन त्याचे 56 कोटी यादव मेले. कशा करता? त्या आंधळ्याच्या पट्ट्याच्या माईनं शाप द्याला. सरळ गांधारी म्हणायला काय हरकत नव्हतं मला, पण मला लांबून गाडी आणा वाटती.
डिझेल बाहेरचं आहे ना, आहे की नाही? घरचं डिझेल असल्या माणूस मधला मार्ग पाहिजे. हे बाहेरचे देवीचं तेल देवीला आणि भूते आला गाईला. ताण घ्यायचा, पंधळा वाटा आलं मोरी वाट गेलं. काम धमंग त्याला. ज्याला भावाची लेकरं सहन होत नाही तो नुसता डोळ्यानं आंधळा नव्हता, तो वृत्तीनं आंधळा होता, तो अंतकरणाने आंधळा होता धृतराष्ट्र. आणि हे कौरव 100 नालायक का होते? अरे आपल्या काकाचे 5 सहन होत नाहीत, भडे आहोत, आणि तुम्हालाच तुमचे 100 जणांचा झेंडा आवडतोय. ही हलकट होती. ह्याच्यातला लय हलकटपणा आहे. दुर्योधनात इतका नालायक होता, आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडी बसत होता. मी नाही म्हणत त्याला दुर्योधन, त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात, काय ताण नाही. मांडीवर बसलो, आई समान भाऊजाई. हलकट आहे तो, हलकट आहे. त्याचे 4 प्रमेय जर ऐकले ना, त्याच्यातला एक सांगू शकत नाही, कारण मी पुरुष आहे आणि ऐकायला मावले आता, त्याच्यामुळं सांगू शकत नाही. इतका हलकट दुर्योधन. हो. मग यांना मारलं आणि पांडवायला गादी दिली. पांडवांना गादी देण्यासाठी संसार मातीत गेला. हो जाऊ द्या, पण भक्तावर कृपा केली, उपकार केले, दुष्टाला संपिलं. म्हणून संतांच्या यादीत नाहीत. पण संतांनी दुर्योधनापेक्षा नालायक लोकांना मार्गाला लावलं. आपण सारखे करीत आपण सारखे करीत काही काळ वेळ तयार आपण सारखे करीती नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागिला, नाही काळ वेळ तया संतांनी पशुचा विचार केला नाही, पक्षाचा विचार केला नाही, माणसाचा विचार केला नाही, स्त्री आहे म्हणून तिचा विचार केला नाही, जातीचा विचार केला नाही, नालायकाला भेटले की त्याचा उद्धार केला. हे संतांचे उपकार 1 नंबरचे आहेत. बघा, तुम्ही चांगला मनातून आशीर्वाद द्या, बाळ्या छान बोलल तुमच्या आशीर्वादावर. गोलोकात 19 खुर्च्या होत्या. काय सांगू आता संतांचे उपकार. 19 खुर्च्या होत्या. त्या 19 खुर्च्यावर 18 सत्पुरुष बसलेले होते. ती खुर्ची सगळ्यांना मतदान टाकल्यावर भेटती, हे डोक्यातलं काढून टाका. ती खुर्ची आचरणशील माणसाला भेटती. आणि असे 18 आचरणशील लोक होते, त्याला त्या 19 पैकी 18 खुर्च्या सापडल्या आणि 1 खुर्ची शिल्लक आहे. ती शानी माणसं होती, कोणाच्या खुर्चीवर बसत, ती जशाल तशी खुर्ची. फक्त ही 18 जण विचार करत होती, ह्या खुर्चीवर कोण बसणार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार सांगतोय. कोण बसेल, कोण बसेल. तो दिवस उजळला. एका दिव्य तेजस्वी विमानात बसून एक ज्योत आली. एरवी पुराणात त्या विमानांना पुष्पक नावाचं विमान म्हणतात. एरवी रावणाकडे जे 14 विमान होते त्याला वेगवेगळं नाव आहे. कामक नावाचं विमान, प्रभदत्त नावाचं विमान. 12 विमानांची नावं घरी गेल्यावर बघा. मोबाईल मोठाली आहे तुमच्याकडे. 14 पैकी 2 सांगितली. पुष्पक नावाच्या विमानात एक दिव्य तेजस्वी ज्योत आली. गोलोकात ते विमान येऊन टेकलं. त्या गोलोकातल्या अधिष्ठानातून 2 साधू उठले. पुष्पक विमान आलं म्हणे. आता 19व्या खुर्चीवर बसणारा कोण साधू असेल? पाले गुरुजी.
विचार करत होते बुवा कोण साधू असेल तो कोण कोण असेल. सगळ्या जणांनी 18ची 18 लोकांनी उठून पाहिलं तर त्या विमानातून एक महिला उतरली. साधू म्हणले अरे हे विमान चुकून इकडे आलं वाटतंय. हे इकडे कशाला आली बाई. त्या विमानातल्या पार्षदांनी तिला उतरवलं. समोर फुलं टाकली खुर्चीपर्यंत आणि त्या स्त्रीला सांगितलं आमची माय या फुलावून त्या खुर्चीपर्यंत चलत जा. त्या खुर्चीवर ती महिला बसविली. देवाच्या 2 पार्षदांनी तिला प्रणाम केला आणि येतोत म्हणले. बसली ती शांतपणे त्या खुर्चीवर. ती शांत बसल्याच्या नंतर 18 जणातले 2-3 जण जरा येड्यावानी करू लागले. येड्यावानी करू लागले येड्यावानी. तिथं गेलेली काही सामान्य लोक नसतील प्रवीण बुवा. गोलोकातल्या 18 खुर्च्या ज्यांना भेटल्या ते तंबाखू खाऊन भजन म्हणणारे नव्हते. हो गुटके खाऊन भजन म्हणणारे नव्हते. हो चांगलं धोतर घालीतून कानात गुंड्या ठोकीतून मोबाईल खिशात असले नव्हते ते. एक कोटीचा मोबाईल घेतला पाहिजे महाराज आहे ना पण यायला दिसणार नाही असा वापरला पाहिजे. त्याचं नाव महाराज आहे. घेऊ नका म्हणत नाही कारण मोबाईलमध्ये गाथा ज्ञानेश्वरी पुराण ग्रंथ संपदा सगळी आहे पण प्रदर्शन नकोय. आपल्या घरी बघा खिशे फाटायची वेळ आली. आपली मर्यादा आपण सोडू नये. सासूच्या पुढून सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदूर पडू द्यायचा नाही आणि सून स्वयंपाक करीत असताना सासऱ्यानं किचन मध्ये जायचं नाही. मर्यादा. सासऱ्याच्या पुढून जाताना सून पदर पडू देत नाही. सात्विकी बिचारी ती. आणि ती स्वयंपाक करताना हे स्वयंपाक घरातच पुढे तू पोळ्या लाटायचं बेलनं त्याच्या तोंडात हातुड्यानं ठोकून घालायचं. इकून निघलं पाहिजे इकून. तो तिथं कशाला मरायला तुला ताट लावायली ना तिथं ती डायनिंगला. आचारसंहिता आहे मर्यादा आहे आपण आपल्या पाळायच्या. कशामुळं पाळायच्या सांगू. लोक लय मानतेत हो आम्हाला लय मानतेत. मी नको म्हणत होतो माझ्याकडे 1-2 सर वगैरे आळंदीला यायलो म्हणून दर्शनाला आले. ते नको म्हणले. ते म्हणले या महाराज काय हरकत नाही. किती आदर करतात लोक किती आदर करतात. हा किती गोड वाटायले धोत्रातली वारकरी बघा ना. काय गोड वाटायले किती गोड वाटायले. फिल्मी सृष्टीतला गुलजार नावाचे गायक होते नकाते साहेब. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला विदेशातून. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी सांगितलं आमचा पुरस्कार घेत असताना सुटाबुटात यावं लागेल. त्यांनी सांगितलं तुमच्या पुरस्कारावर फुल्ली. ऑस्कर पुरस्कार मोठा असतो म्हणते नाही का. आपल्याकडे दादासाहेब फाळके म्हणून दिला जातो महाराष्ट्रात. विदेशात येतो तो ऑस्कर नावाचा पुरस्कार असतो. त्या पुरस्कारावर फुल्ली मारली. समोरच्या व्यक्तीने विचारलं हा पुरस्कार शक्यतो कोणाला भेटत नाही. ते म्हणले मला दिला का. तुमच्या गायनावर आम्ही फिदा झालो. त्या व्यक्तीचं नाव होतं गुलजार नावाचा गायक. जातीनं मुस्लिम होता. मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा फिल्मी सृष्टीतला गायक. त्यानं पुरस्कार नाकारला. पुढच्या व्यक्तीने विचारलं का. मी जीवनभर पांढऱ्या कपड्यावर गायन केलंय. पांढरा पॅन्ट आणि पांढराच झबा. मी याच्यावर फिल्मी सृष्टीतलं गायन केलंय. 5 मिनिटाकरता सुटापोटात जाणार नाही. फाले गुरुजी फिल्मी सृष्टीतला गायक इतका जपतोय आपण किती जपायला पाहिजे हो. आपण ज्ञानोबा राय तुकोबा रायचे पायी खेत. विठाला विठाला त्याच्यातली काही 4-2 लोक अशी चुळबुळ करू लागली असते. किती मशीननं निसलेले तांदूळ आणा घरी आणल्यावर एखादा खडा गवस होतो 10 किलो. एखादा खडा तरी गवस होतोच. म्हणून शहाण्याबाईनं परात तैलीत खुपसून लगेच कुकर मध्ये टाकायचे नाही. मंजुळा जरा निशी जाय
डोळे जर कमी अधिक असतील तर डबल 2 डोळे लाई जाय, पण थोडस निशी जाय, नाही तर पप्प्याच्या बापाचे दात पाडशील तू. हे की नाही, दाता खाली अडकल्यावर पडतील ना पप्प्याच्या बापाचे दात. तर पप्प्याच्या बापाला तू बोचरं करशील दोर का, म्हणून थोडीशी निशी जाय. खरे काढले पाहिजे माणसाचे. हो, एक पुरावा होता ना काहीतरी. ते निसलं म्हणजे मग भीती नाही, मग खरा नसतो त्याच्यात. तसे ह्या 18 पैकी 2-4 जण वळवळ करू लागली, बाई आलीच कस काय, ह्या खुर्चीवर बसायची हिची काय लायकी. तर बाकीच्या 5-7 जण उभे राहिले आणि त्याच्यातल्या एका व्यक्तीनं सांगितलं, राजे हो, ह्या 19 खुर्च्यापेवर 18 जण आपण आलोत तर चालत आलो नाहीत. आपण 18 जण ज्या विमानात आलो त्याच विमानात ती बाई आली, आणि हे विमान देवाच्या आदेशाशिवाय चालत नाही. मग विटेवरच्या मालकानं, वैकुंठातल्या मालकानं या विमानाला आदेश दिल्याशिवाय हे विमान चालत नाही. मग त्या मालकाच्या आदेशाशिवाय पार्षद या विमानात दुसरं कोणाला बसू देत नाहीत. त्या मालकाच्या आदेशाशिवाय विमान इथं आलं नाही, त्या मालकाच्या आदेशाशिवाय या विमानात बाई बसली नाही, आणि त्या मालकाच्या कृपेशिवाय बाईला ही खुर्ची सापडली नाही. आपण मधल्यानं पिठलं हाटू नका, आपण मधल्यानं येडेवानी करू नका. ठीक आहे म्हणले. नाहीत करीत आम्ही येडेवानी. विचारा कस काय आली. ते म्हणले कस काय आली, देवान पाटील मनानं तर उद्या बाळूला जाऊन बसा वाटतं. तिथं कसं जाता येईल त्याला त्या विमानात, काय लायकी आहे त्या बाळूची, त्या खुर्चीवर बसण्याची, काय अधिकार शक्ती आपली. नाही 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 नाही, आचरणशील लोकांची खुर्ची होते त्या. आपल्या संप्रदायात अभ्यासापेक्षा वागण्याला किंमत जास्त आहे, वागण्याला जास्त किंमत आहे आपल्या संप्रदायात. हो, अभ्यासाला नाही. कमी बोल पाठ असतील तरी चालतील, मृदंगाचे कमी बोल पाठ असली तरी चालतील, पण ज्यानं मृदंग शिकला त्यानं पुन्हा ढोलकी वाजायची नाही. मृदंग शिकल्याच्या नंतर जर ढोलकी वाजली तर तो एकटा नरकाला जाईल, नवल नाही. त्याचा पुन्हा जर कोणी पक्वाद ऐकिला तर ऐकणारे पण नरकाला जाणार. हो. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खीर केलती गुरुजी आज, मेमरी कार्ड चांगले माझं. तुमचं किती जीबीचं असेल काय माहित, पण माझं 30 जीबीचं आहे. हो. इथं बसलेल्या कोण्याही माणसाच्या मोबाईल मध्ये 418 वानरांची नाव दाखवा. मी झोपीतून उठल्यावर 418 वानरांची नाव सांगतो. काय कार्ड असं नाही मोबाईलचं, म्हणून तर हे साधं वापरीचं डबकं, कारण हे लय बेकार असतोय. म्हणून याच्यात काही घालावं लागतंय, आणि ते चुकीचं बटन दाबलं की डिलीट होतंय. म्हणे ते डिलीट होतंय, आणि अजून दुसरं चुकीचं दाबल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जातंय. हसले कडे. त्याच्यामुळे याच्यात चुकीचं कोचायचं बी नाही, आणि कोणते बटन दबले तरी काय नाही. आणि पप्प्याच्या माईला संशय नाही. पप्प्याची माय म्हणजे माझी बायको. तुमच्या सगळ्याच्या मोबाईलला संशय. तुमचा अंगठा लागल्याशिवाय पप्प्याच्या माईला पाहताच येत नाही याच्यात काय घाण कोचली. तर ज्या दिवशी त्याच्यातली घाण पप्प्याची माय पाहीन त्या दिवशी शहाणी पप्प्याची माय संक्रांतीच्या दिवशी नालायक नवऱ्यासाठी वाण देणार नाही. हो, म्हणून कृपया त्या चांगल्या मोबाईल मध्ये गढूळ कोची जाऊ नका. हो. बायको असताना विदुर होता, ज्याची मंडळी गेली त्याला विदुर म्हणतात, आणि बायको असताना बायको जर मानित नसेल तर मग जित्ता विदुर म्हणायचं. विठाला खीर, त्याच्यासोबत जर कढी असती ना तर खिरीत घातलेला चमचा कढीत चालवतो. वाक्य नीट ऐका.
खिरीत घातलेला चमचा कढीत घातला तरी चालतो, पण कढीतला चमचा जर खिरीत टाकला तर सगळंच इचकत. म्हणून ढोलकीवरला जर पकवाद्यावर आला तर चालतो, पकवादावर आला तर, पण पकवादावरला जर तिकडे गेला तर समजायचं कढीतला खिरीत आला. हा नियम सांभाळायचे. वा, माझं वय नाही तुम्हाला नियम सांगायचे, पण मी 27 वर्षापासून नियमातले वारकरी पाहतो. नियमातले वारकरी पाहतो, नियमातले. परवाल तात्या आजारी पडले. याच वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रवीण बुवा, मी 2-3 किलोमीटर तात्यांसोबत चालत होतो, दम लागला होता. शिवाजीबा बोखारे होते सोबत. सकाळचा काकडा चालू होता, ओळी चालू होत्या पहाटेच्या. दम लागू लागला. काय निष्ठा आहे लोकांची संप्रदायावर. मी 27 वर्षापासून गुलेबाबांना बघतोय. हो, काही काही अशी माणसं आहेत, अशी वारकरी आहेत, ज्ञानोबरायच्या पादुका, तुकोबरायच्या पादुका रथात ठेवल्याच्या नंतर ही माणसं उभी राहतात आणि 20व्याला पादुका टेकल्याच्या नंतरच खाली बसतात. राजू, सज्जनांनो, अशा निष्ठावंत लोकांमुळे आपला संप्रदाय या मधल्या चाटू हलिणाऱ्यामुळे, हराम खोरामुळे नाही, विठाला विठाला. आणि तुम्ही पण निष्ठावंत माणसांना मानी जा, देव तुमचं कल्याण करील. हो, तुम्हाला बाकीचं ऐका वाटतं फाले बुवा, तर भारतात खूप स्टेज आहेत हलकट पहाचे. हे एकच स्टेज आहे, इथं फक्त पवित्र पहा. या स्टेजवर गढूळ खराब करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे किती पैसे असू द्या, पण या स्टेजवर गढूळपणा नकोय. तुमच्या चपला बुटा सगळं पाया पडतो. विठाला विठाला. कस काय आली म्हणले, इशारा दिला. शांत बसा म्हणले, विचारू आपण. 18 पैकी 1 सगळ्यात अगोदर खुर्चीवर आलते का? नाव सांगत नाही. फार विवेकाचं टोक होते. किती विवेक होता सांगू तुम्हाला. त्या व्यक्तीला बघितल्याच्या नंतर सरस्वती मान खाली घालीत होती. ब्रह्मा कन्यायाम चक्षुभयो तेजो आनना पुटा भयजना लुप्ताम चक्षुहिताय च चरणारविंद भयजना. चरणारविंद म्हणजे त्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर सरस्वती स्वतःच्या पायाकडे पाहत होती. म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालण्याची ताकद सरस्वतीत नव्हती. काय विवेकाचं टोक असेल ना कधी साहेब, काय नाविन्य असेल त्या व्यक्तीचं. आणि असा महात्मा उठला आणि शबरीला प्रणाम केला. ती खुर्चीवर बसलेली शबरी होती, शबरी होती, शबरी होती. प्रणाम केला. तर बाकीच्या 3 लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं स्त्रीला प्रणाम का केला. तिचं आचरण पाहिलंय. त्यांनी सांगितलं 19 खुर्च्यापैकी एका खुर्चीवर, या 19 खुर्च्यापैकी 1 नंबरच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार मला प्राप्त झालाय. मी किती मोठा आहे मला मोजता येणार नाही, पण ज्या माईनं मला 9 महिने पोटात ठेवले तिचं पोट किती मोठं असेल याचा विचार करा. आणि माझ्या आईचा, तिच्या रूपात माझी आई पाहिली आणि म्हणून मी तिला नमस्कार केला. वा, ठीक आहे. माय, माय हा शब्द ऐकल्याबरोबर राजे शबरी होती. ती शबरी आहे. खुर्चीवर अंग टाकलं. वयस्कर माणसाच्या हातातली काठी खाली पडावा त्याला दंड म्हणतात फाले बुवा. असा दंडासारखं लोटांगण साधूच्या चरणावर घातलं. प्रणाम गुरुदेव. दुसऱ्याने सांगितलं नम्रतेनं ओतप्रोत भरलेला कलश आहे. शबरीकडे नम्रता होती. लोटांगण घातलं.
हात जोडे माय, एक बोलू? बोला. इथे तुम्ही आलात, ही शेवटच्या क्रमांकाची खुर्ची. या खुर्चीवर सूर्य सुद्धा इराम घेऊ शकत नाही. 3 चुका सूर्याच्या आहेत. या खुर्चीवर सूर्य चंद्र सुद्धा बघू शकत नाही. त्यानं तर लय घाण चूक केलेली. आणि आईसाहेब, तुम्ही या खुर्चीवर बसलात. एक विचारू, मी या खुर्चीवर बसण्यासाठी माझ्या 3 तपश्चर्या पाण्यात आहेत. माझी 1 तपश्चर्या चर्म जाईपर्यंत आहे. त्या साधूने 1 तपश्चर्या अशी केलती की शेवटच्या टप्प्यात साधूच्या अंगावर त्वचा राहिलेली नव्हती. इतकं जीर्ण शरीर झालं. बाकीच्या आसू आईसाहेब. आणि त्या तपाच्या साधनेनं मला ही खुर्ची 1 नंबरची भेटली. असं कोण म्हणतंय? तो साधू शबरीला सांगायला. आईसाहेब, आपली साधना ऐकण्याची इच्छा आहे. शबरीनं सांगितलं, तपश्चर्या काहीच केली नाही. दान जर करावं ना गुरुदेव, दान करावं ना, तर मी लाहोर चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याची मुलगी आहे. मी शिकार करणाऱ्याची मुलगी आहे. बर, बाई, तुझे आई बाबा आजही मांसाहार करतात? जी. आई बाबा नाहीत माझे, पण भाऊ, भाऊजाई, भाचे, भाच्या सुना आजही मांस खातात. मग बाई, तुला त्याच घरी विमान न्यायला आलत? नाही. पतीचं नाव सांगता येईल? नाही. लग्न झालं नाही. का झालं नाही? माझ्या लग्नामध्ये एवढ्या एवढ्या का असतील इतक्या बोकडांची दावण कापल्या जाणार होती. तितक्या जीवाची हिंसा, हत्या वाचावा याच्या करता मी कामाला इस्तू लावला. सामान्य ताकद आहे. संसार थाटायचा होता शबरीला, संसार. पण आपण संसार थाटल्याच्या नंतर इतके जीव मरतेत. आणि एवढे जीव आपल्या संसारातल्या 16 संस्कारापैकी एका संस्कारात कापल्या जातेत. आपल्या संसाराला का सुरुवात भेटतील, त्याच्यापेक्षा संसारातच पडायचं नाही. इस्तू लावला. काडी वळली का असलेला, काडी वळली. मी जंगलात गेले. हे प्रकरण ऐकत असताना 6व्या क्रमांकाच्या खुर्चीवरच्या साधूच्या डोळ्यातून पाण्याचे लोट वाहत होते. काय त्याग आहे तिच्या जीवनात. त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप रामायणात शबरी होती. काय त्याग आहे शबरीच्या जीवनातला. माय, घरून निघाली, कुठे गेली? एका साधूचा आश्रम झाडा. त्या साधूला साधू म्हणली नाही शबरी, देवाचा आश्रम झाडा. देवाचा. 2 नंबरच्या खुर्चीवरच्या साधूने विचारलं, बाई, ज्या देवाचा आश्रम झाडास त्या देवाचं नाव सांगशील? त्या देवाचं नाव आहे महर्षी मतंग. अरे मतंग साधू? हो, त्यांचा आश्रम. त्यांनी तुला सांगितलं झाडायचा? काय सांगू आता, संतांचे उपकार सांगायला? रामायण नाही सांगायला तुम्हाला. आणि ही जर कथा तुम्हाला रामायणात सापडली खुर्चीची, तर मला त्यानं रामायण दाखवा, मी त्याच्या चपलाचंच मंदिर बांधतो. मग मला काही येताना इकडं मुळा मोठा नदीत नाही सापडलं. त्यासाठी दुसरं पुराण पाहायचं. फाले गुरुजी, मोबाईलला वाईट म्हणणार नाही. राजकीय व्यक्तीनं मोबाईल बघायचा, राजकारणातलं बघायचं. काही माणसं राजकारणात कशी मोठी झाली, ती राजे कसे झाली ना कधी साहेब, त्यांना कसं जय प्राप्त झालं,
ते मोबाईलवर पहा. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता गुरुजी, शैक्षणिक क्षेत्रात नाना प्रकारचे क्लास, काय अमकं काय तमकं काय, कोण कसा झाला, तुमच्यासारख्यांनी शैक्षणिक क्षेत्रातलं बघायचं. माझा शेतकरी राजा असेल, अमक्या देशात काय सुविधा आहेत, तिथं काय यंत्रणा आहे, तिथं कशा प्रकारची करतात, आपण काय करावं, कशी खतं घालावी, म्हणजे गाई किती पाळावा, किती शेणखत, किती गोमूत्र, काय करावं, कसं होईल, निर्विष अशा प्रकारचं धान्य कसं पिकेल, याच्याकरता त्या सुविधा मोबाईलमध्ये पहा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं पहा, आमच्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी पुराण पहा. काय फाटकी फुटकी चित्र पाहून आपले पूर्वज नरकाला जातील. कोण सांगितलं तुम्हाला हे बघायचं? फार फार गरज आहे. तुम्ही कुठलंही पुराण बघा, मोबाईलवर सापडेल. वेळ नाही लोकांना, चांगलं बघण्यासाठी वेळ नाही लोकांना, वेळ नाही. बाई तुला साधूला सांगितलं आश्रम झाड, इथपर्यंत आलतो ना? नाही, मी मनानच झाडा. तुला कधी भेटली? शबरीने आश्रम झाडायचा. साधू स्नानाला गेल्याच्या नंतर मतंग ऋषी पंपा सरोवरात स्नानाला जायचे आणि स्नान करून येऊस तर आश्रम साफ व्हायचा. मतंगाच्या आश्रमावर शिष्य होते, आळीपाळीनं झाडायचे. पण गेल्या 40-42 दिवसात एकाही शिष्यानं आश्रम झाडा नाही आणि आश्रम शबरी झाडायची. ते एके दिवशी विचारलं, का रे तुम्ही आळीपाळीनं आश्रम झाडता पण इतका स्वच्छ करत नाहीत? ह्यात एका महिन्यात 1.25 महिन्यात इतका आश्रम स्वच्छ झालाय, कोण झाडतंय? प्रत्येकानं सांगितलं, ह्या 1.25 महिन्यात आम्ही कोणीच झाडा नाही. अरे मग तुम्ही विचार नाही केला कोणी झाडा आश्रम? तर आता शासन सांगतंय स्वच्छता की ओर. हे खालचे अधिकारी सांगतात साफसफाई ठेवा. अरे शबरीचे चित्र लावा, तेव्हा लोकायला कळण साफसफाई कशी असती. येतो आपला पासून जातून फोटो काढतो, याची बसायची जागा निबरदांड्यान हाणायला पाहिजे. आणि आपणही पानछटाचं ऐकायचं. स्वच्छता शबरी कोण शिका. कशाला स्वच्छता म्हणतात? शिका शबरीकडनं. म्हातारा आंघोळी करता गेलं आणि आंघोळी करता जात असताना मधातूनच वापस आलं. झाडता झाडताच पोरगी दिसली. पोरगी का म्हणतो, हाक्षीदा पडल्या नव्हत्या गुरुजी अंगाव. कुमारिका होती, कुमारिका. लगेच कोण? तर 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 कापू लागली. मी अमक्या भिल्लाची कन्या आहे. कधी भाषण करते? एवढी दिवस झाले. किती दिवस करणार? जोपर्यंत हातापायात बळे तोपर्यंत करणार. इथून पुढे जगण्याचा मार्ग तुमच्यासारख्या देवाच्या कृपेच्या सावलीखाली. काय वाक्य! तुमच्यासारख्या देव माणसांच्या कृपेच्या सावलीखाली इथून पुढचं जीवन जगायचं. पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर चांदण्याचा प्रकाश होता, सूर्याचा उदय नव्हता. चंद्राची कोर थोडीशी चमकत होती. त्या चंद्राच्या चांदण्याच्या प्रकाशात ब्राह्मी मुहूर्तावर एका निष्ठावंत साधूचे पंपा सरोवराच्या बाजूला स्फटिकाच्या शिळा येतात. त्या स्फटिकाच्या शिळेसारखे नेत्रातून सुंदरशी बुंद पडली आणि त्या बुंदातून आशीर्वाद पडला, बाई तुला जगाचा बाप एके दिवशी भेटल. माय ब्रह्मांडाचा बाप तुला एके दिवशी भेटेल म्हणत राय राम राम. आणि त्या दिवसपासून मतंगाचं ऐकलं राम राम ध्वनी स्वरूप. 18 साधू ऐकत होते, नकादे साहेब 18 जण ऐकत होते. एके दिवशी जगाचा मालक भेटी करता आला. रामायणात भाग माहिती आहे तुम्हाला, मी माझ्या मुद्द्यावर येतो. स्फटिकाची शिळा टाकली होती. त्या शिळेवर प्रभू रामचंद्र पाय सोडून बसले. मातीच्या गाडग्यात पाणी होतं.
पाण्यामध्ये फुलं टाकलेली होती, तुळशीच्या मंजुळा टाकलेल्या होत्या. पाण्यात हात घातल्याच्या नंतर पाण्याने बोटाला काय संवेदना थंड दिल्या का गरम दिल्या त्या शबरीला माहीत. पण तिने विचार केला, पाठी आणलेलं पाणी आता जर गरम करून टाकावं तर देव थांबणार नाहीत, टाकावं तर पाणी अतिशीतल आहे, याच्यामुळं माझ्या मालकाला त्रास होईल का. गरम पाण्याचं महत्व आता मोबाईलवर बरेच लोक सांगायलेत, कोमट पाण्याचं. परवाला एका उत्तर भारतातल्या साधूचं वाक्य होतं, येती पियुषा समस्थितो उष्णोदकम भयाहा. पियुष म्हणजे अमृत, अमृताच्या काही अंशतः पात्रता कोमट पाण्यात आहे. म्हणून आता लोक सांगतात पहाटे पहाटे कोमट पाणी प्या, झोपताना कोमट पाणी प्या. प्रवीण बुवा ते शीतल पाण्याचा कलश बाजूला ठेवला. स्फटिकाच्या शिळेवर बसलेला जगाचा बाप, माझा विटेवरचा मालक म्हणजे 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र. पाय धुवायचे होते पण तळहात देवाच्या पायाखाली घातले आणि त्या देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातून आलेलं कोमट पाणी. देव डोळ्यातून थंड पाणी येतं का? नाही, कोमट पाणी येतं. आणि डोळ्यातल्या पाण्यानं शबरीनं पंढरपुरातल्या मालकाचे पाय धुतले. माझ्या वाजनात 2 लोक अधिकारी आले. पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात सुदामदेवाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले आणि त्रेतायुगात लावरं चित्र रान डुकर सशे खाणाऱ्याच्या पोरीनं पंढरपुरातल्या मालकाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले. आनंद वाटला. या पवित्र मुखाने भगवंताचं चिंतन केलं आणि या पवित्र अंगाचे अंश असणारे 2 नेत्र, याच्यातून आलेलं पाणी जगाच्या मालकाचे पाय धुतात. याचा आनंद वाटला. दुःख एका गोष्टीचं झालं, शबरीच्या डोळ्यातलं पाणी हे पांढरं पडत होतं आणि प्रभू रामचंद्राच्या पायाला घासून खाली गेलं की लाल होत होतं. प्रभू, माझ्या डोळ्यातलं पाणी तुमच्या पायावर पांढरं पडतं आणि खाली गेलं की लाल होतंय. असू दे शबरी, असू दे. तो पाण्याचा काही गुणधर्म असेल. नाही देवा, कळावं. खालून हात लावलेले होते, हात काढून घेतले, खाली लावून पाहिलं तर पंढरपुरातला मालक पितृआज्ञे करता वनवासात बिना चप्पलचा फिरत होता. रस्त्याने चालता चालता त्याच्या पायाला घासलेली कडे त्याचे उरण पडले होते, जखमा झालत्या. शबरीचं पाणी पायावर न जखमेवर जायचं, जखमेला घासून खाली आलं की जखमेतलं रक्त बाहेर येत होतं. दोन पुरावे सांगतो. शबरीच्या आश्रमातून प्रभू बाहेर गेल्यावर तिच्या झोपडीचा तिला मसनवाटा वाटला आणि ज्या वेळेला प्रभू तिच्या झोपडीत आले बुवा, तिला स्वर्ग वाटला. साहेब, जगाचा मालक आपल्या झोपडीत आला, त्याचं स्वर्ग झालं. झोपडीतून बाहेर गेला, त्याचा मसनवाटा झाला. आणि जिच्या झोपडीचं स्वर्ग करण्याची ताकद ज्याच्या पायात आहे, त्याचे पाय या झोपडीतून गेल्यावर त्या झोपडीत राहायचं तरी कशाला. मुद्दा नंबर 1. आणि दुसरा मुद्दा, विश्व ज्याच्या कृपेने चालतंय, या ब्रह्मांडातला कण कण त्याच्या कृपेने अस्तित्वात आहे. आणि आयुष्य विश्वाचा मालक पितृआज्ञे करता वनवासात बिना चप्पलचा फिरतोय. वैकुंठवासी माधव महाराज मगर बनायचे, जगाच्या मालकाच्या पायाच्या जखमा पाहिल्यावर शबरीला सहन झाल्या नाही.
आणि तिनं त्याच्या पायावर देह ठेवला. तिचे येणे जाणे खुंटले. देखो म्हणली आपली पायाची ताकद नाही. हा इतिहास 18 लोकांना शबरी सांगत होती. आणि तिथे विमान आलं. मी इथं बसले. बाई सगळी ताकद कोणाची? प्रभू रामचंद्राची. तिला सांगितलं प्रभू रामचंद्रांना कमी लेखणार नाही, पण प्रभू रामचंद्र मला ज्यांच्यामुळे भेटले त्यांचं नाव आहे मतंग. मतंगासारख्या साधूच्या कृपेने रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम देव सापडला. मर्यादा पुरुषोत्तम देवाचं नाव मतंग नावाच्या साधूला सांगितलं. आणि म्हणून या खुर्चीवर बसण्याची लायकी मला प्राप्त झाली. हे सगळे उपकार मतंग नावाच्या साधूचे. म्हणून देहूतले मालक म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या परिसरातली माणसं आहात. माझ्या ज्ञानोबारायचे उपकार सांगू किती आहेत आपल्यावर. ज्ञानोबाराय जर जन्माला आले नसते ना, तर गोले व सगळ्याला पकवाद वाजिता नसता आला. मागे संती उपकार केला फार नवर नवे, केला फार नवर नवे, मागे संती उपकार केला फार नवर नवे, मागे संती उपकार केला फार नवर नवे, केला फार नवर नवे, मागे संती उपकार केला फार नवर नवे. नका ते साहेब नुसतं गाता येते म्हणून नाही बरं, प्रमाण पण पाठ. ज्याला नुसतं गाता येतं त्याला गायक म्हणायचं, आणि गाऊन कीर्तनात प्रमाण देता येते त्याला वारकरी म्हणायचं. गाता कोणाला येते? गाता लोकनाट्यातले लोक तुम्हाला कुठे शिव्या देते? पैसे देऊन पाहता का नाही तुम्ही? वारकऱ्यांना महत्व दिलं पाहिजे. ही वारकरी लोक आहेत. बाकी क्षेत्रातले गायन झाल्यावर धाब्यावर जेवायला जातात, ते वारकरी होऊ शकत नाहीत. हे वारकरी आहेत. म्हणून मस्तक माझा पायावरी वारकरी. सरकतो थोडस पुढं.
एकट्या नामदेवरायानं कीर्तन करण्याचा प्रयत्न केला, नाही करता आलं. मग वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आद्य प्रवर्तक व्यक्ती एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव नामदेवरायानं त्यांच्या पुढे कीर्तन नाकारलं. बाकीच्यांनी माझ्यासारख्यांनी माग कीर्तन. देऊल के पिछे नामा भरपूर आहे. फिरविलं देऊळ. ज्यांच्या कीर्तनात देव नाचत होता, नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग. किती नाचला. ह्या वरातीत हरामखोर नाचते असा. वरातीतल्या हलकटायला शरीर नाचत नाही, मधातली नाची ती. आणि ज्याच्या लग्नात भडवे नाचते त्याच्या संसाराला आशीर्वाद तरी कसा भेटन, त्याचा खालून संसार पेटन. लग्न हे मंगल कार्य. कशाला म्हणतात मंगल. आता जोर झालाय पाचोळ्याचा. बायका पण लग्नाने नाचायलेत. काय वाटत असेल माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांच्या पदस्पर्शाने, ज्यांच्या कर्तव्याच्या कीर्तीने दरवळून गेलेला हा परिसर तुमचा. काय वाटत असेल त्यांना. भडवा हरामखोर स्त्रीला नाचित असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करावा. एका स्त्रीनं सांगितलं, राजे ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी नाचते, देऊन टाका शिदा सामुग्री तिला. जीवनभर बहीण म्हणून सांभाळतो, लागेल त्या गोष्टी खाण्यापिण्याच्या घेऊन जाय. पण तू नाचल्यामुळे या पवित्र राज्यातली, या पवित्र देशातले तरुण मातीत जातात. म्हणून माझी माय तू नाचू नको असा सांगणारा राजा या देशाला लाभलाय. आणि त्या माझ्या सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पवित्र, कर्तव्यदक्ष अशा राज्यातल्या 1.5 लाख रुपये जिच्या नवऱ्याला पगार आहे, अशा श्रीमंताच्या बाईनं वरातीत नाचावा. तमाशा आहे जीवनाचा, तमाशा माझ्या माईंनो, तमाशा आहे तमाशा. निष्ठावंत लोकांचं अंतःकरण जळत असेल, ज्यांनी श्रद्धेने परमार्थ धर्माचा प्रचार केला, अशा पवित्र धर्माचा प्रचार करणाऱ्या काही निष्ठावंत लोकांचं अंतःकरण जळत असेल, देवा आम्हाला हा नालायक काळ बघायला कशाला जिवंत ठेवलंस. तरुणांना विनंती करेल, नाचायचं ना इथे येऊन नाचा. तुम्ही जर इथं नाचले ना तर विटेवरचा मालक तुमच्या वाटेल त्या दुष्काळात नाचल. नालायकाच्या पुढे नाचता. नायब तहसीलदार झाला आपल्या पाहुण्याचं पोट्ट एक. नायब तहसीलदार वाळूच्या ट्रॅक्टरवाले त्याला भेटेत. तहसीलदाराला भेटेत ना ते लोक. हो, ते नायब तहसीलदार झालं. आणि मी लग्न लावायला गेलो आणि त्या लग्नात ते नाचत होतं. तर मी म्हणलं मागच्या महिन्यात तू तहसीलदाराची परीक्षा पास झाला आणि याच्या लग्नात कसं काय. ते माझा मित्र आहे आणि त्याच्यावर 1.5 महिन्याला त्याच्या मित्राचा आणि त्याच्या बायकोचा डिवोर्स झाला. अरे ज्याला 1.5 महिना बायको सांभाळता येत नाही अशा भडव्याच्या लग्नात नायब तहसीलदारांना नाचाव. ते म्हणला आता मरुस तर कोण्या मित्राच्या लग्नात जाणार नाही जाणार. त्याला कानाला असा खडा लावला की खडा इकून भोकाड पाडून पलीकडे गेला. रगील होता बाळ्या मुन्ना ऐकलं त्यानं. ते गंगाऱ्या मुगऱ्याचं ऐकत नव्हतं ते. म्हणलं असतं चल तो आमचा पाहुणाच कुठं बी नाही नाचायचं. बाई किती आचरणशील सांग. जाऊ दे. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती या देशाची स्त्री आहे.
या पवित्र देशाची स्त्री जितके अंग भरून कपडे घालील तितकी सुंदर दिसती, तितकी साजेशी आहे. सुंदर म्हणण्यापेक्षा ती विश्वासाठी पोषक आहे. दोन गोष्टी झाकलेल्या असा, एक लक्ष्मी म्हणजे पैसा आणि दुसरी देशाची स्त्री. काही काही इतकी येडी, तीनच 500-500च्या नोटा पण डायरीच्या पुढून ठेवतो. तीनच 500च्या. आणि शेजाऱ्याला हात केला आणि त्याच्या मोटरसायकलवर बसला. ब्रेकरवर मोटरसायकल उसळली, तिन्ही नोटा खाली पडल्या. त्या गवसाल्या अशा प्युअर दारू पिणाऱ्याला. आणि मग बाजारात गेल्यावर रिकामीच थैली घरी घेऊन गेला. पपेज माय म्हणली बाजार वाटानच पडल्या. अरे सुंबळ्या, जरा आतल्या खिशात ठेवायच्या असत्या. या वरच्या खिशात टाकल्यामुळे आठवड्याचा बाजार गेला आणि तो हा बोंबलत बाजार आहे. कधी कधी मोठ्याले लोक ऐकून शिका. एका मोठ्या माणसाच्या घरी गेलो, त्या मोठ्या माणसाच्या घरी नका ते साहेब 1418 रुपयाचा पुडा बिस्किटाचा कुत्र खात होतो. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा. मी तो कपाळा हाणून घेतलं, म्हणलं बाळ्या तुला कहा 5 रुपयाचा भेटला नाही लहानपणी. आपल्याला काय त्या कुत्र्याचा द्वेष नाही बरं. तुम्ही म्हणता तुला कुत्र्याचं खप नका, पुन्हा इकून अशा काड्या घालायची तुम्ही. पण मी म्हणलं बाळ्या, अरे पाय रे, कुत्र 1800 हा 1418 रुपयाचा पुडा खाले. किती श्रीमंत असेल ते. त्यान फाले गुरुजी असं शर्ट वरी केलं, बनेलीच्या खिशात हात घातला आणि पाय पडून मला दक्षिणा दिली. मी म्हणलो बाळ्या, मला म्हणाल तुम्हाला थोडंच म्हणाल मी. अरे बाळ्या सावध राय रे बाळ्या. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा ज्याचं कुत्र खाते त्याच्याकडे संपत्ती किती असेल, पण त्याच्या नोटा झाकलेल्या. आणि ज्याची बायको 70 भाईच्या मिरच्या तोडायला जाती, अख्तर भाईच्या